भारत माझा देश. सारे भारतीय माझे बांधव आहेत. प्रार्थना आपण कशासाठी करतो? एक संध राष्ट्र आलं कुठून? मी तुम्हाला आज सांगतो. एक गोष्ट परत कधी विसरू नका. आज मुंबईवर दावा सांगणारे अनेक होऊन गेले. 1960 साली जेव्हा महाराष्ट्र झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळीमध्ये अनेक नेते कामाला लागले. परंतु या राष्ट्रावर, या मुंबईवर राज्य केलं ते दोनच गोष्टींनी, एक समुद्रानं आणि दुसरं ब्रिटिशांनी. भारतावर खऱ्या अर्थाने राज्य केलं ब्रिटिशांनी, भारत लुटलाही ब्रिटिशांनी. पण तोही अभ्यास करू अतिशय मार्मिकतेने. तुम्हाला सांगतो, सन 1888 मध्ये भारत समजून घेण्यासाठी एका व्याख्यानमालेचं आयोजन ब्रिटिश सरकारनं केलं होतं. 1888 ची गोष्ट नीट ऐका. व्याख्याता एकच होता, जॉन स्ट्रेची. सर जॉन स्ट्रेची हे मोठे अभ्यासक होते. त्यांनी उपखंडात काही वर्ष घालवली होती. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. निवृत्तीनंतर त्या अधिकाऱ्यांना काही युक्तीचा म्हणजे अगदी स्वेच्छेने ते काम करत होते, त्यांना टिप्स देण्याचं. आणि त्यांच्या पुस्तकांच्या मालेमध्ये एक पुस्तक सापडलं, ते म्हणजे इंडिया. या पुस्तकात या अर्थाच व्याख्यानमालेत बोलताना स्ट्रेची म्हणाले, इंडिया असं आपण सोयीसाठी म्हणतो, पण प्रत्यक्षात इंडिया अशी कोणतीही गोष्ट नाही. इंडियामध्ये जे वेगवेगळे देश आहेत त्यामध्ये वैविध्य आणि त्यांच्या तुलनेत म्हणजे युरोपसारखं अगदी युरोपसारखं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे अनेक राष्ट्र आहेत, अनेक देश आहेत, पण आपण काय म्हणतो, भारत एकच देश आहे. म्हणजे सर जॉन स्ट्रेची म्हणतात, स्कॉटलंड आणि स्पेनमध्ये सामर्थ्य आहे, बरंच साधर्म्य आहे, पण बंगाल आणि पंजाबमध्ये तुम्हाला काही एक समान आढळणार नाही. त्यामुळे बंगाल हा वेगळा देश आणि पंजाब हा वेगळा देश, हे वेगवेगळे देश आहेत, पण ती राष्ट्र नव्हेत, कारण राष्ट्र म्हणण्यासाठी आवश्यक असणारी राजकीय आणि सामाजिक ओळख त्यांना नाही. पहा बरं का, म्हणजे भारताबद्दल शिकण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर भारत नावाचं प्रकरण अस्तित्वातच नाही, असं त्यावेळेस त्यांचं मत होतं. जॉन स्ट्रेचीने मिश्किलपणे म्हटले होते, युरोपीय कल्पनेत ज्याला राष्ट्र म्हणतात असं भारतापाशी काही नाही. भौतिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशी कोणतीही एकात्म ओळख नाही. पूर्वी कधीही असा देश नव्हता आणि यापुढे तो असण्याचा मुद्दाच नाही. पंजाब, बंगाल, ईशान्य प्रांत आणि मद्रास मधल्या लोकांना कधी काळी आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत असे वाटण्याची सुतराम शक्यता नव्हती, असं सर जॉन स्ट्रेचीने आपल्या निष्कर्षामध्ये त्यावेळेस सांगितलेलं आहे. पुढे पहा काय होतं. असंच सांगणं अतिशय विस्मयकारक काही नव्हतं, कारण युरोपात जी नवी राष्ट्र आकारला येत होती त्यांचा पाय असाच होता, कुठे भाषेचा, कुठे भौगोलिक. त्यामुळं भारताबद्दलचं त्याचं आकलन साधार होतं. तेव्हाची ही गोष्ट आहे जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन 1885 मध्ये, म्हणजे 300 वर्ष झाली आज लक्षात घ्या. 1985 आणि त्यानंतर अगदी मनापासून जर सांगायचं झालं तर भारत एक संध देश आहे असं मानत पुढे जाणारी संघटना स्थापन झाली होती. या संघटनेचे काही सदस्य त्या व्याख्यानांना उपस्थित होते. त्यांनी या मांडणीला आक्षेप घेतला. अर्थात काँग्रेसची तेव्हाची भूमिका फारच मर्यादित होती. ॲलन हुमनं स्थापन केलेल्या संघटना म्हणजे एका अर्थाने उच्चभ्रूंना डिबेटिंग क्लब होता. पुढे लोकमान्य टिळकांनी तेल्या तांबोळ्यांचा पुढारी असे म्हटले गेले. यावरून त्यापूर्वीची काँग्रेस किती उच्चभ्रूंची असेल याचा अंदाज तर आपण करू शकतोच. म्हणजे लोकमान्य टिळकांना त्यावेळेस त्यांनी मागासवर्गीय म्हणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचे नेते होते कोण मग? हे भारतीयांना या राज्यकारभारात स्थान मिळालं पाहिजे एवढी साधी मागणी काँग्रेसची होती. भारत हा देशच नाही या आक्षेपाला उत्तर देऊन सुरुवात करत भारताचा राष्ट्रवाद विकसित करण्यासाठी काँग्रेसनं हा सगळ्यात मोठा चित्तथरारक प्रवास आहे. आज कोणी काही म्हणो, मला कुठल्या नेत्याबद्दल, कुठल्या माणसाबद्दल कधीच काय बोलायचं नसतं. मी भारत देशाच्या विचारसरणीवर सुरुवात करून आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कारण भारत हा देशच नाही असे एक सर जॉन स्ट्रेचीचं म्हणणं अनेक पुस्तकांच्यात मी वाचलंय. अभ्यासक या संदर्भात मांडणी करत होते. मुंबईत जन्मलेले रुडयार्ड क्लिपिंग सारखे काही प्रख्यात लेखक भारताला कमी लेखत नव्हते, उलट पक्षी जरा जास्तच लेखत होते. हे फार या ठिकाणी मला महत्वाचं सांगायचंय. सगळ्यांची मतं वेगवेगळी असतात. यामध्ये भारत नावाचं एक प्रकरण राष्ट्र नावाच्या चौकटीत बसवता त्याची त्रिपिडीत होत होती. क्लिपिंग 1891 मध्ये ऑस्ट्रेलियात गेले. तेव्हा तिथं पत्रकारांनी त्यांना विचारलं, भारताचं स्वयंशासनाची सेल्फ गव्हर्नन्स शक्यता कितपत आहे? त्यावर हा मोठा लेखक उत्तरला, अजिबात नाही. भारतीय 4000 वर्ष प्राचीन आहेत. हे सगळं नवं शिकण्यासाठी जरा जास्तच जुने आहेत. त्यांना फक्त कायदा सुव्यवस्था हवी, आम्ही ती त्यांना देत आहोत आणि स्वयंशासन वगैरे
बकवास न करता थेटपणे देत आहोत. जगायला काय लागतं, आणखी काय दिलं पाहिजे, वाहतूक, पोस्ट, न्यायालय, पोलीस यंत्रणा दिल्या, बसाना मुकाट, मग देश चालवणे तुमचं काम आहे का, अशा थाटात ब्रिटिश बोलत होते. म्हणजे फर्नार्ड ब्रॉडल नावाचा एक अभ्यासक म्हणतो, भारत म्हणजे वेगवेगळ्या भूभागाचं मिश्रण आहे आणि अर्थात अतिशय वेगवेगळ्या स्वरूपांच्या अनुभवांचं देखील. त्यामुळे एकसंधपणे विकसित व्हायला खूप मर्यादा आहेत. फक्त ब्रिटिशांनीच एका अर्थाने या पूर्ण उपखंडावर राज्य केलं. पण मोठा भूभाग, लोकसंख्या, प्रचंड कमालीची विविधता यामुळे एकात्मता अशक्यप्राय गोष्ट होती. अर्थात एक महत्वाची गोष्ट या अभ्यासक विचारतो, लोकांच्या वसाहती एकसारख्या नव्हत्या, पण एकसंधता सोपी नव्हती. कारण भूगोलानं जे काही प्रमाणात जोडलं ते हायड्रोग्राफीनं मात्र तोडलं. भारत हा उष्णकटिबंधातला देश, अर्थात वर्षातले बहुतेक महिने देशाच्या बहुतांश भागात अजिबात पाऊस नसतो. म्हणून जून सप्टेंबरच्या मोसमी पावसावर बरीच भिस्त अवलंबून आहे. लोक कुठं राहतात तेही त्यावरच अवलंबून. जिथं तुलनेने सहजतेने पाणी मिळालं किंवा मिळतं तिथेच शेती बहरली आणि अर्थात संस्कृती. जिथं तलाव आहेत, नद्या आहेत, त्यांच्या भोवताली लोकसंख्या वाढली. म्हणून गंगा, सिंधू, नर्मदा, गोदावरी, तापी यांच्या खोऱ्यात प्रामुख्याने माणसं दिसतात, प्रामुख्याने शहरं दिसतात. भारत देश तयार होतात तो यादवी युद्धांनी संपून जाईल हे भय अनेक अभ्यासकांनी व्यक्त केलं. अनेक छोटे छोटे देश निर्माण होतील, मोठ्या दुष्काळांनी भारत संपून जाईल किंवा इथं लष्करी हुकुमशाही येईल असंही भाकीतं करत होती. पण या सर्वावर मात करत ते तर काहीच नाही. डॉन टेलर नावाचा ब्रिटिश पत्रकार अगदी अलीकडे म्हणजे 1969 मध्ये म्हणतो, भारत एकसंध राहू शकेल का, हा एकच प्रश्न आहे. भारताचे किती तुकडे होऊ शकतील, या देशातील 52.5 कोटी लोकसंख्या पाहिले तर आश्चर्य वाटू लागते. म्हणजे पहा बरं का, आजच्यापेक्षा निम्मी लोकसंख्या असताना केलेले हे त्या क्षेत्रातल्या त्या रथी महारथींचे स्टेटमेंट मी तुम्हाला मुद्दामहून का सांगतोय, कारण राष्ट्रीय एकात्मता आणि शिक्षण या विषयाकडे आपल्याला वळत असताना प्रामुख्याने 15 भाषा, अनेक वंश, परस्परांच्या विरोधात उभे ठाकणारे धर्म असा एक देश उद्याला येणं हेच आश्चर्य आहे. पण तो असाच टिकेल का? कुठूनही हा देश वाटत नाही, तरी भारतात आल्यानंतर हे श्रेय एकाच गोष्टीला जाते, इंडियन स्पिरिट. भारताच्या अस्तित्वावर आशियाचे भवितव्य अवलंबून आहे असे म्हटले तर ते अजिबात म्हणजे अतिशयोक्ती ठरणार नाही. भारत आणि चीन या दोन देशात मिळून जगातली जवळजवळ निम्मी लोकसंख्या नांदते पा. हे देश अवघ्या मानवी समुदायासाठीच किती महत्वाचे आहेत यावरून समजावे. अगदी 1950 ते 1990 मधील एक सर्वेक्षणानुसार भारतातील निरक्षरतेचे प्रमाण, उत्पन्नाचा स्तर, विषमता यांचा विचार करता, तसेच सामाजिक ताण, उतरंड विचारात घेता हुकुमशाहीसाठी भारत ही एक अगदी आदर्श केस होती. म्हणजे हुकुमशाह लोकांना वाटायचं लोकशाही टिकूच सोडावो, इथे अगदी भांडणं होऊन वेगवेगळी राष्ट्र तयार होतील. पण नाही, अशा देशामध्ये एकसंधतेची भावना निर्माण करणे, ती सर्व समावेशतेला जागा असणे आणि प्रत्येकाच्या नवी आकांक्षतेचा लोकशाहीची मूल्ये रुजवणारा राष्ट्रवाद विकसित करणे हे काम सोपं नव्हतं. हे काम कोणी केलं? अरे चुपचाप सहन केले सर्व, राग तुम्हाला आला नाही, बसले वार सर्वांगावर वार तुम्ही रोखवला नाही. इंग्रज जुलमी होते खरे, तुम्ही जुलूम केला नाही. बापू हजारो छातीत घुसले छरे, थोडे तरी का डळमळले नाही. ज्या जनतेस तुम्ही शेवटपर्यंत दिला सत्य व अहिंसेचा सल्ला, मात्र त्याच जनतेने शेवटी तुमच्यावर केला शस्त्राने हल्ला, शस्त्राने हल्ला. ही संकल्पना मांडली. तुमच्या भाषेत सांगायचं तर हेच स्टार्टअप. म्हणजे अलीकडच्या मुलांना कसं मॉडिफिकेशन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी लागतात, देश म्हणून इनोव्हेशन, या सगळ्यात अस्तित्वात मटेरियल मधून भारतासारखा देश विकसित करणं ही क्रिएटिव्हिटी आहे असं अनेकांना वाटतं. रामचंद्र गुहा म्हणतात पहा, ते काय म्हणतात ऐकलं का तुम्ही? 1947 मध्ये भारत नावाचं जे स्टार्टअप सुरू झालं त्यात गुंतवणूक करायला कोणीही गुंतवणूकदार धजावला नाही, कारण तो फारच रिस्की बिझनेस होता. म्हणजे कशा प्रकारे वापरला जातं हे शब्द, भारताकडे लोक काय म्हणून पाहत होते याचा थोडा अभ्यास करा. ही मूल्ये आकाशातून पडली नाहीत. स्वातंत्र्य चळवळीतून ती विकसित झाली आणि देशाच्या जडणघडणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात ही मूल्ये भारताचे अधिष्ठान झाले, म्हणून भारत भारत झाला. महात्मा गांधी नावाचा राष्ट्रपिता असणे, पंडित नेहरू सारखा पहिला पंतप्रधान दीर्घकाळ लाभणे हे यामुळेच घडू शकले. महात्मा गांधींनी सांगितलं, मला माझ्या देशाला स्वातंत्र्य द्यायचं, अस्मिता द्यायची. 40-50 कोटी लोकसंख्येला सांगितलं ठणकावून, वेळ आली तर धन लागेलच लागेल, पण तुमचं खून सुद्धा मला या ठिकाणी लागेल. आणि म्हणून बापूंनी सांगितलं, आणि असहकाराच्या चळवळीपासून दांडी यात्रेपर्यंत या उभ्या जडमूड झालेल्या, निर्दिष्ट झालेल्या
कुठल्याही प्रकारची आशा आकांक्षा सोडलेल्या आणि संपलेल्या माणसांना, त्या सर्वसामान्य माणसामध्ये या राष्ट्रासाठी लढण्याची क्षमता निर्माण माझ्या बापूंनी केली. आणि म्हणून या राष्ट्रपित्याला वंदन करत असताना कधी कधी डोळ्याच्या कडा पाणवतात आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण राष्ट्राप्रती नव्हे, देशाप्रती नव्हे, तर आपल्या महात्मा गांधीजींच्या विचाराप्रती आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे. त्यांचे विचार जर शिक्षणातून संस्कृतीकडे वळवण्याचा जर प्रयत्न केला, आणि म्हणून माझ्या कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची सुरुवात केली, त्यावेळेस माझ्या भोळ्या बाबड्या जनतेला ठणकावून सांगितलं, अरे कमवा आणि शिका. ही संकल्पना आली कुठून? महात्मा गांधीजींचा विचार काय? फक्त लोकांना पंचा घातलेले गांधी दिसतात, पण त्याच्या मागचा विचार दिसत नाही. गांधी व्यक्ती नाही, गांधी विचार आहे. आणि हा विचार या राष्ट्राला तारून ठेवतो. अखंड प्राय राष्ट्राला एकत्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या महात्मा गांधींनी केलंय. मला या ठिकाणी एवढंच अजून एक सांगावं असं वाटतं. राष्ट्रीय एकात्मता आपण आज म्हणतो, ही एकात्मता करण्याची पार्श्वभूमी जर बारकाईने पाठीमागे जाऊन पाहिलं तर दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कटकपासून तर इकडे तुमच्या मलायगिरीच्या चंदननगरपर्यंत मला या ठिकाणी आवर्जून गोष्ट सांगायची आहे. ती कोणती? कन्याकुमारी असेल, आपला जम्मू काश्मीरचा भाग असेल, केरळचं ते टोक असेल आणि तुमच्या इकडचं गोव्याचं टोक असेल, या अखंड प्राय हिंदुस्थानामध्ये आज विविध जाती धर्माचे, विविध भाषा बोलणारे, विविध राज्यांमध्ये लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. हे आपलं श्रेष्ठत्व आहे. ही शिक्षणाने केलेली फार मोठा विचारसरणी आहे. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे, वारसा आहे. वेद, उपनिषदे, त्रिपिटक, रामायण, महाभारत, गीता, लीळाचरित्र आणि बुद्ध, अशोक, महावीर, चार्वाक, चक्रक, बसावण्ण, कबीर ते कृतिशील विचारवंत असोत, आपला वारसा समृद्ध करणारे. हे पहा, मॅक्स मुलर, गटे, रोमा लॉसा, मंडेला ते ओबामा हे प्रादेशिक अभ्यासक नेते सुद्धा ज्यामुळे आकर्षित झाले की आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे, असा वारशाचा सार्थ अभिमानही वाटला पाहिजे. पण हो, हा अभिमान चिकित्सेच्या आड नको यायला. त्यावेळेस अमेरिकेच्या अध्यक्षांचं भाषण मला आठवत आहे. ओबामांनी सांगितलं, आम्ही नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधींकडनं लढण्याची जी ताकद घेतली आणि म्हणून मी अमेरिकेचा एवढा मोठ्या अखंड प्राय देशाचा अध्यक्ष होऊ शकलो. अरे, माझ्या राष्ट्राच्या गांधीजींच्या नेतृत्वामध्ये जगाला नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आज पुन्हा त्यांच्या विचाराची गरज आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या प्रणालीमध्ये महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, पूर्ण राज्यांमध्ये महात्मा गांधीजींच्या विचारातील कृतीयुक्त शिक्षण जर आलं तर त्याला कधीच अडचण येणार नाही. त्यांनी हरिजन काढलं, त्यांनी अनेक साप्ताहिके काढली, साप्ताहिके चालवली, साप्ताहिके वाढवली आणि खऱ्या अर्थाने राष्ट्राला उभं करण्याची क्षमता या महापुरुषांनी निर्माण केली. म्हणून शिक्षणामध्ये आज त्यांचे विचार मला महत्त्वाचे वाटतात. याही ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, आजचा भारत हा मात्र आधुनिक जगाचीच निर्मिती आहे. राष्ट्र, राष्ट्रवाद, लोकशाही, आर्थिक विकास अशा आधुनिक कल्पनांनी हा भारताला आकार दिला आहे. अर्थात मला विचारलं तर या आधुनिक कल्पनांनी भारताला कल्पनेला आकार दिला असता तर त्यातून उदयाला आलेली आयडिया ऑफ इंडिया मात्र अस्सल भारतीय आहे. कारण भारतीय सर्वार्थाने युनिक केस आहेत. आयडिया ऑफ इंडिया असं म्हणतो तेव्हा ते एक वचनी असतं, पण ही कल्पना बहुआयामी, प्युरल आणि लक्षात घेण्यासारखी आहे. मला यावरून एक गोष्ट आठवती. भारताची कल्पना हे पुस्तक आत्ता माझ्या अलीकडे वाचनात आलं. मी त्यामध्ये पाहिलं की काय काय गोष्टी घडू शकतात. द पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री अँड 1947 माइट बी सीन्स टू द ॲडव्हेंचर ऑफ द पॉलिटिकल आयडिया अँड डेमोक्रेसी. व्हॉट इज द डेमोक्रेसी? भारताची लोकशाही म्हणजे काय? सन 1947 साली भारत स्वतंत्र झाला हे सर्वांना माहिती आहे. अरे पण थोडं मागे गेलं पाहिजे. 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1942 साली लढा सुरू झाला. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आहे बंड 1857 झालं होतं. 1857चं बंड सर्वांना माहित आहे. कोणालाही जुलुमशाही किंवा हुकुमशाही चालत नाही याचे अनेक उदाहरण आपण जगाने पाहिलेले आहेत. महात्मा गांधींनी ते ओळखलं, ते जाणलं, ते समजून घेतलं, ते ओळखून घेतलं आणि त्यांनी स्वप्न ठेवलं या राष्ट्राला उभं करण्याचं. ते राष्ट्र कसं उभं राहू शकते याचं जातीवंत, ज्वलंत, मूर्तिवंत आणि कीर्तिवंत उदाहरण जर द्यायचं असेल तर मला माझ्या भारताचं उदाहरण द्यावं लागेल आणि ते उदाहरण मला या ठिकाणी द्यायचंय. म्हणजे पहा, पुढे 1942ला गांधी सारखा संयमशील नेता म्हटला, चले जाओ, चले जाओ. इंग्रजांना प्रश्न पडला काय करायचं, आणि मग त्यांनी ठरवलं. 45 मध्ये युद्धाचा काळामध्ये अभ्यास केला. सर्वांच्या लक्षात आलं की आता इंग्रजांचं काही खरं नाही. त्याच वेळेस गांधीजींनी सुरुवातीला घोषणा केली की आता या अडचणीत सापडलेल्या आहेत, संपूर्ण देशामध्ये जागा निर्माण केली. विचार करा थोडा. अरे, आजच्या सारखा व्हॉट्सअपचा जमाना थोडाच होता. कुठल्याही प्रकारची दळणवळणासाठी नॅशनल हायवे थोडेच होते. अरे, कशा प्रकारे प्रवास होत असेल आणि कशा झालेल्या लोकांना आदेश जात असेल. एका संघटनेवर एकटे निघालेले दांडी यात्रेचे गांधी जेव्हा साबरमतीला पोहोचले तेव्हा पाठीमागून वळून पाहिलं तर नजर पुरत नव्हते एवढे माणसं रांगेत उभे होते. आली कुठून ताकद?
अरे काय ताकद होती त्या माझ्या राष्ट्रामध्ये, माणसांमध्ये, राष्ट्रासाठी समर्पित होणाऱ्या, राष्ट्र घडवणाऱ्या माणसांमध्ये. मी आवर्जून एक वाक्य या ठिकाणी सांगतो पहा. भारतामध्ये प्रत्येक माणूस कामी आला म्हणून भारत घडलेला आहे. मग तो जातीचा होता का, धर्माचा होता, तो कुठल्या समाजाचा होता, तेव्हा पाकिस्तान होतं का, बांगलादेश होतं का, तेव्हा काही नव्हतं. पण भारतासाठी लढणारी भारत माता, इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र आलेली आपली जनता, कुठे गेला जात धर्म? अरे कुठे गेले ह्या सर्व गोष्टी? आजही सणावारामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये तुम्ही महापुरुषांना वाटून घेता. दुःख वाटतं. 24 महापुरुष मी वाचले, मी अभ्यासले. माझ्या लक्षात कधीच आलं नाही की गाडगे बाबांनी कधी कोणाला नाव ठेवलं, आंबेडकर कुठल्या धर्माला नाव ठेवत होते, लोकमान्य टिळकांनी कोणाचा तिरस्कार करायला लावलाय किंवा छत्रपतींचा आदर्श कोणी समजून घेतलाय. साने गुरुजींच्या त्या भलसागर भारत हो पासून माझ्या विनोबा भावेंच्या भारतापर्यंत मी स्वप्न पाहिलं की माझ्या राष्ट्राला कसं घडवता येईल. तिथे जात धर्म पंथ कुठेही नव्हतं, होतं फक्त राष्ट्राला पुढे नेण्याची धमक. आणि ती जर आजच्या 125 कोटीच्या देशामध्ये जर आली तर तुम्हाला लिहून देतो, जगाच्या निम्मी लोकसंख्या फक्त भारतात आणि चीनमध्ये राहते. आपलं राज्य, आपलं सुसंस्कृत राज्य करायचं असेल तर आपापसात भांडू नका. कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करू नका. पोट तिडकीने सांगतो, तुमच्या शाळेच्या पुस्तकात शिकवलेलं आहे की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग त्या गोष्टीशी फक्त कटिबद्ध राहा, तुम्हाला कशाची कमतरता पडणार नाही. मला हे या ठिकाणी सांगायचे. अनेक गोष्टी घडतात, अनेक माणसं उभी राहतात, समाज उभा राहतो. समाजाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायची धमक असणाऱ्या माझ्या राष्ट्राला मला तुम्हाला सर्वांना जागं करून सांगायचंय की बाबांनो, आपली ताकद, इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्याला एकच कारण होतं की आपल्यामध्ये जाती धर्मामध्ये अनेक प्रकारे तेढ निर्माण केली. आणि आज आपल्या देशामध्ये प्रगतीचं कारण जर खरंच संपलं असेल, ते कुठेतरी अडलं असेल, तर ते फक्त जातीमध्ये होणारी तेढ आहे. शिक्षणाच्या प्रणालीच्या माध्यमातून ते आपण चांगल्या पद्धतीने आणू शकतो. नवीन आलेल्या या पहिली, दुसरी, तिसरीच्या, चौथीच्या, सातवीच्या, आठवीच्या, 10वीच्या, 12वीच्या, ग्रॅज्युएशनच्या, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या, मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, नर्सिंगच्या, फिजिओथेरपीच्या आणि माझ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना मला या ठिकाणी ठणकावून सांगायचंय की बाबांनो, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कोण कुठल्या नीतीचा, कोण कुठल्या कशाचा न विचार करता तो भारताचा आहे एवढा विचार समोर ठेवा. राष्ट्रीय शिक्षण द्या, देशाला, राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या, आई वडिलांच्या सेवेला द्या, स्वतःच्या संस्कारांना द्या. पुन्हा एकदा सांगतो, अनेक पुस्तकं वाचून कदाचित ज्ञान मिळेल, पण तुमच्यातलं विजडम जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातलं विजडम जागं करावं लागेल. ते शिक्षणानेच येणार आहे, सुसंस्कृतपणानेच येणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिलाशिवाय विद्या फुकाची आहे. म्हणजे शील महत्वाचं आहे, कॅरेक्टर महत्वाचं आहे, आणि ज्याचं उत्तम कॅरेक्टर घडतं ते शिक्षण महत्वाचं आहे. म्हणून शिक्षणाने माणूस घडतो. शिक्षणाने पदव्या, फक्त डिग्र्या किंवा नोकरी किंवा रोजीरोटी किंवा पोटा पाण्यासाठी नव्हे, तर माणसाला माणसासारखं माणसाने घडावा असा माणूस जर निर्माण करायचा असेल तर त्या शिक्षणाची गंगा ही माझ्या सर्वसामान्य कुटुंबापर्यंत गेली पाहिजे. ही त्यामागची दृष्टिकोन आहे, ही त्यामागची संरचना आहे. मग अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी अनेक पद्धतीने मांडता येतील, घडवता येतील, वाढवता येतील, पुढे नेता येतील. आणि म्हणून एक गोष्ट या ठिकाणी मला पुन्हा एकदा सांगायची की भारतीय क्रांतीचे शिल्पकार कोण? खरे तर करोडो लोकांनी केलेली ही क्रांती आहे, पण या क्रांतीचे खरे चेहरे कोण? भारतीय क्रांतीचे चेहरे आजही भारतभर दिसतील. कुठे त्यांचे पुतळे दिसतील, कुठे त्यांच्या नावाचे चौक दिसतील, रस्ते दिसतील, कॅलेंडर्सवर फोटो दिसतील, पण त्यांच्या नावाने संस्था, संघटना दिसतील. आजही भारतीयांना या नेत्याविषयी कमालीचा आदर वाटतो. या नेत्यांचा वारसा सांगितला जातो, तो जपण्याचाही प्रयत्न होतो. जयंती, पुण्यतिथीला त्यांना अभिवादन केले जाते. नाही केले गेले तर कोणी व्हॉट्सअपवर, फेसबुकवर त्याची पोस्ट टाकतो. या सर्वांमध्ये पहिले नाव अर्थात मोहनदास करमचंद गांधी उर्फ बापू, राष्ट्रपिता महात्मा गांधी. गुजरातमध्ये जन्मलेले. मी थोडासा इतिहास सांगतो, मला इतिहास सांगितलं पाहिजे. इतिहास माझ्या जवळचा, आवडीचा नव्हे तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. बाबांनो, राष्ट्र कसं उभं राहिलं. आज कोणी काय म्हणत असेल तर मला त्याला एक गोष्ट इथे आवर्जून सांगायची की हे राष्ट्र 1-2 माणसांनी नव्हे. अरे हे राष्ट्रासाठी लोकांनी प्राण दिला. 45ला पुन्हा एकदा घटना समितीची स्थापना झाली, मसुदा समितीची स्थापना झाली. 48ला 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950ला घटना अंमलात आली. एक पहिले पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यानंतर 55ला हरित क्रांती आली, खाण्याचे प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस त्यांनी हरित क्रांतीची योजना मांडली. हरित क्रांतीची योजना आली
त्यावेळेस 60 साली आपल्याकडे आक्रमण झालं, 61 साली झालं, 62 साली झालं, आपण परतावून लावलं, 71ला झालं, परत पाठवलं. इंदिरा गांधींचं नेतृत्व या राष्ट्राने देशाने पाहिलं, कणखर व्यक्ती या राष्ट्राने पाहिली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर त्यावेळेस अगदी लाल बहादूर शास्त्री मूर्ती लहानपण कीर्तिमान जय जवान जय किसानचा नारा दिला. अरे माझ्या शेतकऱ्याला माझ्या सैनिकाला मला सांगायचंय, बाबा रे राष्ट्राचं रक्षण कर. आम्ही तात्याच्या फोडासारखे राष्ट्र जपलंय, स्वातंत्र्य सेनासाठी त्यांनी सर्वांनी आपला त्याग केलाय. आता या राष्ट्राला जपा, तुमच्या हातात आम्ही देऊन ते पुढे चाललोय. आणि मग 80 साली पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा जमाना आला. 90 साठी राजीव गांधींचं नेतृत्व या देशाने पाहिलं. कॉम्प्युटरचा जमाना आला. 91 साली पी व्ही नरसिंहरावांनी जागतिकीकरणाची मोठ बांधली आणि मग खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली. इकडचं जग तिकडे गेलं, पश्चिम आणि पूर्वेचा दोघांचा संगम झाला आणि मग संस्कृती फळास आली. 2000 साली पुन्हा एकदा विकासाची गंगा घराघरापर्यंत गेली. 2005 साली महाराष्ट्राची प्रतिभा भारताची राष्ट्रपती झाली. एक गोष्ट, एका स्त्रीने एका राष्ट्राचं नेतृत्व करावं एवढी मोठी धमक या राष्ट्रामध्ये आहे, या महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे. आणि मग ती गोष्ट पुढे पुढे गेली. 2010 साली आज विकासाची गंगा सुरू झाली आणि 2018 साली आम्ही स्टुडिओमध्ये बसून चर्चा करतोय, अरे माझ्या राष्ट्रामध्ये एकात्मता निर्माण करायची. अरे पहा थोडं पूर्वजांकडं. बाबांनो, नातवाला ज्यावेळेस आजोबा घेऊन जातात पंढरपूरला, मी बऱ्याच वेळा सांगितलं की तो नातू आधी आजोबांना म्हणतो, बाबा मला कळस दिसला हो. 12 वर्षाच्या नातवाला का कळस दिसला? कारण 60 वर्षाच्या आजोबाच्या खांद्यावर तो बसलेला होता. आज आपल्याला भारत विकसित दिसतोय. पण म्हणतात ना, झाडाची वाढ होताना जर कुठं कीड लागली ना, तर ते कीड पूर्ण झाड खराब करतं. आज जातीची कीड, शिक्षणामध्ये समानता आणण्याची जी खरी गरज आहे ती आज निर्माण झाली पाहिजे. याही गोष्टीला मला या ठिकाणी महत्त्व द्यावं असं वाटतं. राष्ट्र उभारणीमध्ये, समाज उभारणीमध्ये शिक्षणाचा हा अतिशय महत्वाचा पाय आहे. कोण काय खातो, कोण काय पितो यांनी कोण मोठा होत नसतो, कोण कशासाठी मरतो यांनी माणूस मोठा होत असतो. हेही मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अनेक गोष्टी येतील, समाजाच्या प्रती अनेक गोष्टी घडतील, माणसं माणसाने जोडली जातील, माणुसकीही माणसाने जोडली जाईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या पुढे मला या राष्ट्राला खऱ्या अर्थाने समर्पित करत असताना मग दक्षिण आफ्रिकेत वकिली सुरू केली. तिथून पुन्हा भारतात गांधीजी परतले. गांधीजी भारतात आले तेव्हा त्यांचे वय फक्त 45 वर्ष होतं. म्हणजे 40-45 वर्ष गांधीजींनी आपल्या भारतात शिक्षण घेतल्यानंतर, बॅरिस्टर इंग्लंडला झाल्यानंतर साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा वकिली करण्यासाठी गेले आणि त्यांना एका रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून म्हणजे डब्यात बसलेले असताना त्यांना सुटाबुटात टायबो घातलेल्या गांधीजींना तिथल्या साऊथ आफ्रिकेमध्ये काळा गोरा भेदामध्ये त्यांना त्या डब्यातून काढून खाली ढकलून दिलं. आणि मग ज्यावेळेस गांधीजींना त्या डब्यातून खाली ढकललं, ते खाली पडले, तेव्हा पडलेले गांधी वेगळे होते आणि उठलेले गांधी वेगळे होते. पहा, म्हणजे त्या दिवशी त्या क्षणाला त्यांनी ठरवलं, मी अन्यायाविरुद्ध असहकाराने बंड पुकारील. आयुष्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, भगवंताच्या कृपेने मी एक छोटीशी अशी लायब्ररी म्हणजे ग्रंथालय माझ्या स्वतःसाठी करू शकलो. असंख्य भारतातल्या माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना मला आज विनंती करायची, बाबांनो, एक कपडा कमी घेतला तर चालेल, 4 चाकी चांगली नसली तर चालेल, 2 व्हीलरमध्ये कमी किमतीची घेतली तर मला आवडेल, पण एक तरी पुस्तक घ्या बाबांनो. कारण एक पुस्तक काय करू शकतं सांगू का? रस्किनचं पुस्तक होतं. पहा, लेखक रस्किन, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं अनटू द लास्ट. हे पुस्तक काय असेल 70-80-90 पानाचं. ते पुस्तक गांधीजींच्या हाताला मिळालं. त्यांना वाटलं काय थोडंसं जरा चाळून बघू. वाचायला सुरुवात केली. पूर्ण प्रवास संपुस्तवर ते अख्खं पुस्तक वाचून काढलं. गांधी जेव्हा डब्यातून खाली उतरले ना ते पुस्तक वाचून, तेव्हा महात्माचा उगम झाला. पहा, आणि एक लक्षात ठेवा, एक बी जर व्यवस्थित जर उगवली ना तर तिथं छोटंसं झाड तयार होतं. त्या झाडाला जर चांगलं वाढवलं ना तर त्याचं एक चांगलं मोठं झाड तयार होतं. आणि त्या मोठ्या झाडाला जेव्हा बिया लागतात ना, एक लक्षात ठेवा, तेव्हा जंगल उभं होतं. आणि ते जंगल उभं करण्याचं काम तुमच्या विचारांमध्ये असतं, तुमच्या पुस्तकांमध्ये असतं. असे माझे महात्मा गांधी कुठे घडत गेले? साऊथ आफ्रिकेमध्ये घडले. आणि मग 85-46 वर्षी नामदार गोखलेंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा ते भारतामध्ये आले आणि ज्यावेळेस त्यांनी भारत पाहावा असं गोखलेंनी त्यांना सांगितलं, त्यावेळेस बापू पूर्ण भारतभर फिरले सुटाबोटातले. गांधीजी जेव्हा परत 1 वर्षाने आले तेव्हा पंचावर येऊन थांबले. कारण त्यांनी पाहिलं दरिद्री, गरिबी, नैराश्य, दिशा नाही दशा, पूर्ण वाईट आणि नैराश्याच्या खाईत गेलेली माणसं, अडाणी, अज्ञानी आणि अतिशय कमी अशा शिक्षण असलेली माणसं त्यांना जाणवली. त्यांनी सांगितलं, शिकलं पाहिजे, खेड्यांकडे गेलं पाहिजे, खेड्यांचा विकास झाला पाहिजे आणि मग माझा भारत उभा राहिला पाहिजे. हे गांधीजींचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालं की नाही झालं हे मला माहित नाही, पण आज जर ते करायचं असेल तर आजही बापूंचा बराचसा भारत अशिक्षित आहे.
आजही बापूंच्या भारतामध्ये घडत असताना, राष्ट्र करत असताना, समाज उभा करत असताना, आज आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेवर बोलत असताना शिक्षणाची प्रणाली सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत गेली पाहिजे, हाही मुद्दा मला या ठिकाणी आवर्जून सांगायचा आहे. हा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे. मला बऱ्याच गोष्टींबद्दल बोलत असताना आज अजून एक गोष्ट या ठिकाणी आठवली. मग त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळे झाल मतवादी होती, मवाळ मतवादी होती. गोळीबार की गोली की मैं बूंद से बूंद की ही मैं जवाब दूंगा, खून का मैं खून से ही जवाब दूंगा. सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं ना, आझाद हिंद सेनेची स्थापना केली. दोघांचे मार्ग वेगळे होते, पण स्वप्न मात्र एकच होतं की माझा देश इंग्रजांच्या तावडीतून सुटला पाहिजे, तो आझाद झाला पाहिजे. आणि मग त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी, समाजासाठी वेगवेगळ्या मार्गाने पण स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. पण गांधीजींनी जाणलं होतं या इंग्रजांकडे वेगवेगळ्या प्रकारचा शस्त्रसाठा आहे, बंदुका आहेत, त्यांच्याशी आपण लढून नाही टिकू शकत. आणि मॉरल इथिक्स त्यांना त्यांचे माहीत होते की जर तुम्ही लढले नाही तर तुम्हाला ते एक दिवस कंटाळतील आणि सोडून जातील. आत्मविश्वास बापूंमध्ये होता. आणि म्हणून जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या, पण भारताची क्रांती नाही. भारताने आजही स्वातंत्र्य हे स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे. बंड करून मिळवणं वेगळं, हातात काठ्या घेऊन मिळवणं वेगळं. अरे पण स्वतःहून बहाल करणं वेगळं. स्वतःचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? काय केलं माउंट बॅटननी? शेवटी सांगताना पर्याय वेगळे आहेत. मला कुठल्या वादाच्या मुद्द्यावर बोलायचं नाही, मी बोलू शकत नाही, मला बोलायची इच्छा नाही. परंतु एक गोष्ट मला सांगायची की इतिहास तयार होत असताना असा एका दिवसात इतिहास घडत नसतो, तो असतो माणसांमध्ये. त्या काळामध्ये गांधीजींना अरे कोण 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 वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू. पलीकडच्या काळामध्ये थोडंसं पुढे गेलं तर प्रत्येक राज्यामध्ये अशी माणसं भेटली, प्राणांची आहुती देणारी माणसं उभी राहिली. नामदार गोखल्यांचे भाषण त्या इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये व्हायची. प्रचंड इंग्रज त्यांचा आदर करायचे. प्रचंड भाषा प्रभुत्व, निष्कलंक चारित्र्य अशी माणसं या राष्ट्राने पाहिलीत. आणि मग थोडंसं इतिहासाकडे वळालं पाहिजे. सुभाषबाबूंचा इतिहास, त्या काळामध्ये जपानच्या फौजांची मदत घेऊन त्यांनी आझाद हिंद सेनेचं कशा अर्थाने पहा ना तुम्ही. मी सिंगापूरला स्वतः गेलो होतो, मी त्या ठिकाणी पाहिलं. सुभाषबाबूंनी तिथे सुद्धा आपली फौज उभी केली. आणि मग ही फौज उभं करून, आता अर्थात त्यांचा पुढे विमान अपघातात मृत्यू, या सगळ्या संशयास्पद गोष्टी बाजूला ठेवा, परंतु तो माणूस या राष्ट्रासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया आणि लंडन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले प्रतिभावान. त्यांनी ठरवलं असतं स्वतःसाठी जगायचं तर आरामशीर जगले असते, पण नाही, माझ्या वंचित समूहांना न्याय मिळून दिलाच पाहिजे, म्हणून मी माझे शिक्षण. आणि त्यांनी पुढे राज्यघटनेचे ते शिल्पकार झाले. या गोष्टी अतुलनीय आहेत. अरे काय होतं आपल्याकडं? काही नव्हतं. हे राष्ट्र उभं करताना या लोकांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय. कोण कोणासाठी कशासाठी जगतो ना, याच्यावर माणूस कशासाठी मरतो याच्यावर माणूस मोठा होतो. कोण काय खातो, कोण काय पितो, काही किंमत नाही याला. मला पुन्हा एकदा आवर्जून सांगायचंय, वंचित घटकांना किंवा दलितांना अस्मिता मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. अरे बाबा, उठ, शिक आणि संघटित हो, संघर्ष कर, हे त्यांनी आपल्या बांधवांना किती प्रेमाने सांगितलंय. मला आठवतो एक प्रसंग. त्यांचे नानकचंद रट्टू, म्हणजे नानकचंद रट्टू हा बाबासाहेब आंबेडकरांचा शिष्य, त्यांचा सेवक, त्यांचा पीए, थोडक्यात आधुनिक भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर. आणि तो संध्याकाळी बाबा 8-8:30 असे लिखाणाला बसले त्यांच्या ग्रंथालयामध्ये, घरामध्येच म्हणजे. आणि मग नानकचंदला सांगितलं, आता तू ठीक आहे, जेवणाचं ताट ठेवलंय, तू ठेव आणि तू जा म्हणले, मी जेवण करतो माझं लिखाण झाल्यावर. ठीक आहे, त्याने तो दरवाजा ओढला आणि तो गेला. धम्म, बुद्धा अँड हिज धम्म हे पुस्तक बाबासाहेब लिहित होते. शेवटचा त्या पुस्तकाला ते हात मारत होते. तेवढे तल्लीन झाले लिहिताना, रात्रभर लिहित राहिले. सकाळ झाली, 7-7:30ची वेळ झाली. नानकचंद रट्टू परत सकाळी कामावर आले. दरवाजा उघडाच पाहिलं, बाबा कुठं बाहेर गेलेत का म्हणून दरवाजा उघडून आत आले. आत पाहतायत तर ते रात्री जसे बसले होते तसेच बसले होते. ताटाकडे पाहिलं, ताटावर तसंच झाकण होतं, ताट उघडलं पण नव्हतं. आणि म्हणून थोडा आवाज झाला, म्हणून त्यांनी मागळून पाहिलं आणि आंबेडकरने सांगितलं त्यावेळेस, अरे नानकचंद, अजून तू गेला नाहीस का रे? म्हणजे ही समाधी लागल्याशिवाय का बुद्ध आणि धम्म उभा राहिला? बाबासाहेबांनी लिहिलेलं बुद्ध आणि धम्म वाचत असताना सर्वसामान्य माणसामध्ये घडलेली गोष्ट ही काय अपरिमित गोष्ट नव्हती का हो? महापुरुषांनी केलेल्या कार्यावर लोकांनी त्यांच्या विचारावर प्रेम करावं आणि त्यांच्या विचारांना स्मरून आपलं कार्य करीत राहावं. महापुरुषांच्या विचारांना प्रगल्भतेने वाढवायचं असेल, समाजापुढे घडवायचं असेल तर त्यांच्या विचारांना सलाम करा, जाती जातीमध्ये त्यांना विभागू नका. हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता लोकांना काय वादच लागतो.
गांधी नेहरूंच्या ऐवजी अन्य कोणाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र चळवळ लढली गेली असती तरी स्वातंत्र्य मिळाले असतेच. कोणी सांगावे, कदाचित लवकरही मिळाले असते. पण आज ज्या भारतात आपण दिमाखात झेपावत आहोत ना, तो भारत मात्र असा घडला नसता. भारताची स्वातंत्र्य चळवळ सुरू होती तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात आंदोलने सुरू होती आणि यापैकी कोणत्याच देशात असे गुंते नव्हते जे भारतात होते. सगळेच देश यथाअवकाश स्वतंत्रही झाले, पण आज भारताचे जे स्थान आहे ना, ते इतर कोणत्याही देशाच्या वाट्याला आलेले नाही. स्वातंत्र्य चळवळीतून आकारला आलेला हा देश आहे. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, आपापल्या परीने प्रत्येक महापुरुषाने तिथे योगदान दिलेलं आहे. भारत हे राष्ट्र नाहीच, ते कधीही उभं राहू शकत नाही, ते कधीपर्यंत चालेल हेही मानत नाही. हे विन्स्टन चर्चिल साहेबांची 30 ते 40 दशकापूर्वीची ही भाषणं बघा, तुम्ही अभ्यासा. मी चर्चिल फार बारकाईने अभ्यासलाय. म्हणजे मी कमी वयामध्ये जेवढं भूगोल आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर इतिहास पाहिला असेल ना, तर मला अभ्यास करताना मी स्वतःला जेव्हा पाहतो ना, तर मला प्रश्न पडतो की ही आवड आली कुठून. अरे चर्चिल वाचताना माझ्या लक्षात आलं की चर्चिलांनी ठामपणे सांगितलं की भारतामध्ये असं काही एक संडित राष्ट्र उभं होईल असं मला कधी वाटतच नाही म्हटले. अरे चर्चिल सोडा हो, ती फार लांबची गोष्ट आहे. अलीकडच्या काळात बघा, असे एक विनोदाने बोललं जातं की ज्या वेळेस हे ॲपलचे तुमचे संस्थापक स्टीव्ह जॉब भारतात आले, 8 महिने भारतात राहिले, त्यांनी त्यांच्या बायोग्राफीत एक ठिकाणी लिहून ठेवलंय की खरोखर देव आहे हे मला भारतात गेल्यावर कळलं, कारण की जे काय भारतात चाललंय ते सगळं देवाच्याच भरोशावर चाललंय. असं ते मिश्किलपणे एका पत्रकार परिषदेत अमेरिकेत बोलत होते. एवढा का माझा देश वाईट हो? अरे बॅरिस्टर झालेल्या माणसांनी आपलं आयुष्य दिलं. महात्मा गांधी कोण होते? कोण होते राजेंद्र प्रसाद? कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? कोण होती ही माणसं? जरा अभ्यासा. काय होतं मदन मोहन मालवीयांचं शिक्षण? अरे कोण होती ही माणसं? काढलेली कोण होते? बॅरिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू. ही माणसं होती ह्या भारताची घडवलेली नेते होते. आजच्या अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या नेत्यापासून तर इतिहासाची परंपरा जर या देशाने पाहिली तर निष्कलंक आणि चारित्र्यवान नेते या राष्ट्राने पाहिले. सर्वपल्ली राधाकृष्णनची भाषणं लोक ऐकायला मागच्या दरवाजाने इंग्लंडचा पंतप्रधान जात होता की पुढून गेलं तर त्यामध्ये वातावरणामध्ये डिस्टर्ब होईल म्हणून. एवढी मोठी झेकोस्लोवाकियाला जेव्हा गेले तेव्हा रशियाच्या पंतप्रधानाचा हातात हात घेऊन त्याला सांगितलं स्टॅलिनीला की एक लक्षात ठेव, या राष्ट्राला या देशाला समर्पित करायचं असेल तर माझ्या देशामध्ये 2500 वर्षापूर्वी बुद्ध होऊन गेले आणि ते सांगून गेले न्याय, समता आणि बंधुता, करुणा आणि शील हे तत्व दिलाना देशाला सर सम्राट अशोकाने सुद्धा स्वीकारलेलं आहे. तुम्ही आम्ही कोण आहेत म्हटले. म्हणजे आपल्या देशामध्ये महावीर बुद्ध यांचे विचार या राष्ट्राने पाहिलेले आहेत. आपण मजबूत आहोत. आपण एवढी साधी लिचिपिची माणसं नाही आहोत. हे या राष्ट्राने मला ठणकावून सांगावंसं वाटतं. म्हणून इतिहास जर घडवायचा असेल ना तर आधी इतिहास वाचला पाहिजे, आणि इतिहास जर वाचला ना तर आपोआप इतिहास घडला जाईल. हे मी तुम्हाला एवढं ठणकावून सांगू शकतो. भारत हे राष्ट्र नाही असं त्यावेळेस चर्चिला असं का म्हणावं असं वाटलं. म्हणजे 40च्या दशकातली भाषणं जर तुम्ही नीट ऐकली ना तर भारत हा देशच नाही, फक्त भौगोलिक अभिव्यक्ती आहे असं चर्चिल म्हणाले होते. स्वातंत्र्य वगैरे सोडा, भारताला वसाहतीपेक्षा थोडा वरचा दर्जा द्यायची इंग्रजांची बरेच वर्ष मानसिकता होती. म्हणजे भारतीयांना असा कोणताही दर्जा देणे हा अपराध ठरेल, गुन्हा ठरेल, कारण स्वयंशासनाची भारतीय तयार आणि पात्र नाहीत असे चर्चिल ठामपणे सांगत होते. भारत ही आपली जहागिरीच आहे या जबाबदारीत ते वावरत होते. आपल्या पश्चात भारताचे कसे होणार अशी चिंता असल्यासारखंही ते दाखवत होते. ही चिंता त्यांना वाटण्याचे एक कारण फार गंभीर होते. ब्रिटनचे 10 वर्ष पंतप्रधान असलेल्या चर्चिल यांनी राजकीय भूमिका, त्यांची निष्ठा याबाबत मला शंका नाही. त्यांचा मिश्किलपणा याबाबत तर मुळीच नाही. ते अभ्यासक होते ही चांगली गोष्ट आहे, पण भारताविषयीची त्यांची जी भूमिका आहे ना ती नेहमी संशयास्पद आहे. चर्चिल हे नोबेल विजेते लेखक आहेत, कलावंत होते. फॅसिझमच्या विरोधात ते थेट भूमिका मांडणारे लढवय नेते होते. म्हणून त्यांचं निरीक्षण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे मी फक्त पंतप्रधान म्हणून मी पाहत नाही, लीडर म्हणून पाहत नाही. लीडर म्हणून पाहिलं असतं दुसऱ्या राष्ट्राला नावं ठेवले ठीक आहे, चालतंय. अरे पण ते होते कोण? नोबेल विजेता लेखक. भारताला आहे त्या अवस्थेत सोडणं म्हणजे अगदी वाईट अवस्था निर्माण होणं असं आहे, असं त्यांचं मत होतं. इंग्रज गेले की न्यायव्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम वगैरे सारे इंग्रजांनी उभे केले. ते एका रात्रीत नष्ट होईल आणि भारत पुन्हा मध्ययुगीन रानटी अवस्थेत जाईल. त्यामुळे जबाबदारी म्हणून तरी आपण येथे राहिले पाहिजे, नाहीतर हे उच्चवर्णीय पुरुष हाहाकार करतील. आणि आवर ड्युटी टू इंडिया या विषयावर त्यांचं म्हणजे त्यांनी लिहिलेलं चर्चिलचं ते भाषण मी जसंच्या तसं ऐकलंय, वाचलंय.
ऐकले म्हणजे त्यांचे काही व्हिडिओ आजही अवेलेबल आहेत. तुम्हाला कोणाला वाचायचे असतील तर तुम्ही त्या संदर्भासहित घेऊ शकता. मला आवर्जून तुम्हाला या गोष्टी सांगण्याचं कारण एकच आहे की त्यावेळेस आपल्याबद्दलचा काय ग्रह होता आणि आपण आत्ता कुठपर्यंत आलोय, म्हणजे आपली प्रगती झाली का नाही हो, या बाबतीत एक छोटीशी गोष्ट मला सांगायची वाटते. परवा मी साईवाणीचा कार्यक्रम करत असताना माझ्याकडे एक गृहस्थ आले आणि ते म्हणले, सर मला एक त्रास होतोय. म्हटलं काय होतोय? नाही म्हणले, मला झोपच येत नाही. आता हे मला 3 महिन्यापूर्वी प्रथम जेव्हा भेटले तेव्हा मला म्हणले मला झोपच येत नाही. म्हटलं मग असं करा, जरा सकाळी लवकर उठा, थोडंसं मेडिटेशन करा आणि थोडंसं चाला, जरा बरं वाटेल. म्हटलं ठीक आहे. सुरुवात केली त्यांनी. ते परत पुढच्या रविवारी आले मला भेटायला. सर फार काय नाही बरं का, पण रात्री अजिबातच येत नव्हते, आता 1 तासभर रुकला लागतो म्हटले. म्हणलं ठीक आहे, अजून वाढवा. ते परत पुढच्या आठवड्यात आले. नाही म्हणले, सर काय होतंय, पूर्वी हातापायाला मुंग्या यायच्यात त्या जरा कमी झाल्यात, पण अजून काय फार फरक नाही वाटला म्हणले. मग मी असं केलं, म्हटलं आता असं करा, तुम्ही आता किती वेळ करता मेडिटेशन? ते म्हणले 1 अर्धा तास करतो. म्हणलं मग 1 तास बसा आणि 1 तासभर वॉकिंग करा. म्हणलं चाला, जरा थोडं जोरात चाला. ठीक आहे, त्यांनी ते केलं. परत 15 दिवसांनी आले. मला म्हणले आता काय माहिती आहे का, मुंग्या वगैरे तर कमी झाल्यात म्हणले, झोप 1-2-2.5 तास लागते, पण फार काय असा फरक नाही पडला. माझ्या शेजारी दुसरे एक गृहस्थ बसले होते, ते माझ्याकडे बघून हसले आणि तो माणूस गेल्यानंतर मला म्हणले, सर हा पूर्ण जरी बरा झाला तरी याला काहीतरी शंका राहील. म्हटले म्हणजे माणसाची जर वृत्ती निगेटिव्ह असेल, नकारात्मक विचार असेल, तर कधी कधी प्रश्न पडतो त्याला कशातच पॉझिटिव्हपणा दिसत नाही. म्हणजे आपल्याकडे एवढी वाईट अवस्था होती की चर्चिल म्हणले, आम्हाला तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचंय हो, पण तुमचं काय होईल. म्हणजे किती वाईट अवस्था आहे. त्या देशाने उभं राहिला, तो देश आज विकसनशील पर्यंत आलाय आणि जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना माझा भारत देश कणखरपणे उभा राहिलाय. हे मला या ठिकाणी सांगायचे. स्त्री पुरुष समानता आहे, जाती जातीमध्ये एकोपा आहे आणि आपल्यामध्ये निर्माण होण्याची जी क्षमता आहे ना, ती भारतीयांच्या रक्तामध्ये झटण्याची जी ताकद आहे ती महत्वाची आहे. हे आवर्जून का बोलतोय मी, त्याचं कारण आहे. आता बराच वेळ झाला मी इतिहासावर बोलतोय, थोडंसं सामाजिकतेकडे वळतो. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आपल्याकडे एवढं कौर्य ह्या अवस्थेत होतं पहा. नवरा गेल्यावर बायकांना जिवंत जाळणारी, बाईचं केशवेपन करणारी, 25% माणसांना अस्पृश्य समजून जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देणारी ही व्यवस्था चर्चिलने पाहिली होती. सत्तांतर झाले आणि सत्तेत कोणीही असते तर खऱ्या अर्थाने हे समाजाचं जे काही ध्रुवीकरण त्या काळात होतं, उच्च नीचचा जो काही जातीभेद होता, त्यामध्ये हे राष्ट्र कसं टिकेल असा चर्चिलांना पडलेला प्रश्न होता. मग उगाच का सामाजिक सुधारणा झाल्या हो. ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय यांनी केलेली क्रांती जर अभ्यासली ना तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल आपण किती 18 पगड जातींना धरून बसलो होतो. लोक माणसात देव पाहत नव्हते, पण दगडामध्ये देव पाहत होते. आणि ह्या म्हणून गाडगे बाबांची कीर्तनं त्या काळात जी प्रसिद्ध झाली त्याला ही कारण आहेत. म्हणून आज जालियनवालाचा बाग हत्याकांड करणारी त्यांना काही वाटलं नाही का, त्यांना माहिती तर माणसांची किंमतच नाही. तोच जर बागातला जालियनवाल्यासारखा हत्याकांड जर अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये झाला असता ना, तर त्यांना सुळावर दिलं असतं. पण आपल्या तिथं काय झालं, तर जनरल डायर म्हणला माझ्याकडे अजून दारुगोळा असतं तर मी अजून ते हल्ला केला असता. म्हणजे कुठलीही निष्ठुरता, आपल्याकडच्या माणसांना किंमत नाही हो. ही किंमत ज्या दिवशी येईल ना माणसाची, माणसाने माणसाला माणुसकी सारखी दिलेली किंमत जर शिक्षणातून त्याला मिळाली तर राष्ट्रीय एकात्मता झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. आज हा चर्चेचा संदर्भ मी एवढ्यासाठी या ठिकाणी देतोय की ज्ञानेश्वरांनी पसायदान जेव्हा जगाला सांगितलं आणि काय सांगितलं माझ्या माऊलींनी, अरे आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान, आणि जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणून या व्यवस्थेला गांधी, नेहरू यांच्यासारख्या, डॉक्टर बाबासाहेबांसारख्या नेतृत्वाने त्या भारताला दिशा दिली. म्हणून आज राष्ट्र उभं राहिलंय, याचा मला अभिमान आहे आणि आपल्या सर्वांना तो असला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.